कुंभ राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी, जानेवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो। या आठवड्यात मकर संक्रांतीपासून षष्टीला एकादशीपर्यंत उपवास केले जात आहेत। शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य यांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहेत, ज्यामुळे हा आठवडा महत्त्वपूर्ण फायदा होऊ शकतो। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात 13 तारखेला शुक्र मकर राशीत आणि 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल। हे शुक्रासोबत संयोग होऊन शुक्रादित्य योग निर्माण करेल। मंगळ 16 जानेवारीला देखील येईल, ज्यामुळे मंगळादित्य राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे लक्ष्मी नारायणासह त्रिग्रही राजयोग आणि बुद्धादित्य योग निर्माण होईल। चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल। कुंभ राशीच्या साप्ताहिक राशीत जन्मलेल्यांसाठी 12 ते 18 जानेवारी 2026 चा हा आठवडा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो। तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात। तथापि असे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे आणि तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यावा। या काळात तुम्हाला बोलण्यापेक्षा शांत राहावे लागेल। जर तुम्हाला एक पाऊल मागे घेऊन 2 पावले पुढे जाण्याची संधी मिळाली तर तसे करण्यास अजिबात संकोच करू नका। कुंभ राशी, शांततेत एका भयानक अस्तित्वाचा पाठलाग करत असलेल्या या प्रभावाखाली स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी स्वतःमध्ये विचार करण्याची संधी देण्यासाठी शनीला जबाबदार धरले पाहिजे। त्यासाठी एखाद्याने थांबावे, चिंतन करावे आणि तुम्ही ज्यातून गेला आहात त्याचा विचार करण्यासाठी एक क्षण काढावा लागतो। शनी तुम्हाला वाढण्यास मदत करण्यासाठी फायदेशीर आहे। वाढ केवळ एखाद्याच्या शांततेत स्पष्ट होते, गोंगाटाच्या कृतीत नाही। प्रेमात तुमच्या भावना तुम्हाला दुसरीकडे कसे घेऊन जाऊ लागल्या आहेत यावर विचार करा। जर तुम्ही आधीच एखाद्या प्रेमसंबंधात गुंतलेले असाल तर ते प्रेमसंबंध तुमच्या वाढीसाठी खरोखर फायदेशीर आहे का याचा विचार करा। अविवाहित असताना तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला काय महत्त्वाचे वाटते यावर विचार करा आणि विचार करण्यासाठी परत बसा। हळू राहणे ही एकत्र येण्याची शनीची पद्धत आहे। तुमच्या हृदयाशी चढाईचे बंधन अनुभवण्यासाठी 1 मिनिट काढल्याने तुमच्या वाढीशी जुळणारे नवीन संबंध निर्माण होतात। तुमच्या नोकरीत तुम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहात याचा विचार एका नवीन दृष्टिकोनातून करा। तुम्हाला आधी कोणत्या गोष्टींनी प्रेरित केले होते त्याचे कोणते पैलू आता बदलू लागले आहेत। शनी कर्ता म्हणून काम करतो। तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची असली पाहिजे, परंतु तिला दिशा आवश्यक आहे। प्रथम वाढीच्या दिशेने मोठी पावले उचलण्यापूर्वी विचार करा। थांबणे म्हणजे तुमच्या कारकिर्दीसाठी तो परिपूर्ण मार्ग पुन्हा शोधणे। तुम्ही कोण बनत आहात याचा खरोखर आदर करणे हा एक उत्तम हेतू आहे। पैशाच्या बाबतीत तुमची आर्थिक मानसिकता कशी बदलली आहे यावर बसून विचार करा। शनीप्रमाणे इथेही सुज्ञ नियोजनाला प्रोत्साहन दिले जाते। विराम द्या, बटन दाबा आणि तुम्ही काय बांधत आहात ते पहा। तुमचा खर्च आणि बचतीच्या सवयी तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळतात का? विराम चित्रात स्पष्टता आणतोने अस्थिर ऑर्डरच्या बाबतीत स्थिर मार्ग दाखवतो। कुंभ राशी, आरोग्य हे असे क्षेत्र आहे जिथे केवळ तुमच्या शारीरिक स्थितीच नाही तर तुमच्या भावनिक आणि मानसिक चक्रातही सुव्यवस्थित बदल होतात। व्यायाम तुमच्या ऊर्जेवर आणि मनस्थितीवर कसा परिणाम करत आहे याची जाणीव ठेवा। काळजी म्हणजे शांत आणि सुसंगत असणे। शनी तुमच्या प्रत्येक विचाराने श्वास घेईल आणि श्वास सोडेल। तुमची स्वतःची काळजी सुधारेल, कारण तुम्हाला याची मूलभूत गरज आहे। तुमच्या आरोग्याच्या सवयी तुमच्यासोबत नैसर्गिकरित्या विकसित होतील। या आठवड्यात प्रेम तुमच्यासाठी एक छोटेसे आश्चर्य आहे। कदाचित ते एक गोड संदेश असेल, एक सौम्य स्मित असेल किंवा जुने नाते परत आले असेल। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर हे तुमच्या बंधात एक नवीन प्रकारची ऊर्जा जोडेल। जर तुम्ही अविवाहित असाल तर ते परिपूर्ण नवीन काहीतरी घडवू शकते। बदलांसाठी मोकळे राहा, कारण प्रेम अशा ठिकाणी विकसित होऊ शकते जिथे कोणीही अपेक्षा करत नाही। हा एक छोटासा क्षणच सर्व काही बदलून टाकतो, म्हणून लहान चिन्हांकडे लक्ष ठेवा। हा आठवडा खूप उत्साहवर्धक आहे, विशेषतः 17 जानेवारी रोजी शुक्र राशीत तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने ही ऊर्जा तुम्हाला तेजस्वी आणि आत्मविश्वासू बनवते आणि तुमच्या उपस्थितीने इतरांना मोहित करते। आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक चंद्र तुम्हाला तुमच्या व्यावसायिक क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर किंवा पदांवर चढाई करण्यास भाग पाडेल। आठवड्याच्या मध्यात चंद्र धनुराशीत प्रवेश करत असताना ते तुम्हाला तुमच्या मनाशी जोडण्यास मदत करते। 18 जानेवारी रोजी मकर राशीच्या अमावस्येला अधिक यश मिळू शकते,
कारण पुढील 6 महिन्यात तुम्ही काय अपेक्षा करू शकता याचा पाया रचला जातो. परंतु प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यापूर्वी या चंद्रामुळे तुम्हाला तुमच्या ऊर्जेच्या पातळीचा विचार करावा लागतो. विश्रांती घ्या आणि गरज पडल्यास रिचार्ज करा, कारण सूर्य जवळजवळ तुमच्या राशीत आहे. एकंदरीतच या आठवड्यात तुम्ही तुमच्या धावपळीच्या वेळापत्रकापासून दूर राहून आणि काही काळ विश्रांती घेऊन स्वतःला पुरेसा वेळ देऊ शकाल. या अद्भुत संधींचा फायदा घ्या आणि जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर तुमचे आरोग्य राखण्यासाठी दररोज फिरायला जा. या काळात तुम्हाला चप्पल घालण्याऐवजी धावण्याचे बूट घालावे लागतील. राहुदेव सध्या तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असल्याने तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की जेव्हा आपण जीवनात कठीण काळातून जात असतो तेव्हा आपण फक्त जतन केलेले पैसेच वापरू शकतो. परिणामी या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमची आर्थिक संसाधने जपण्यासाठी योग्य पद्धत अंमलात आणून एक चांगली योजना तयार करावी लागेल. दुसरीकडे या देखरेखीखाली काम करताना तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. या आठवड्यात समुदायाकडून तुमचा आदर जाईल. तरीही या काळात तुमच्या भावंडांचे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या आर्थिक संसाधनांचा काही भाग त्यावर खर्च करावा लागेल. तथापि यावेळी जर तुम्ही तुमची सर्व कौटुंबिक कामे केली तर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडूनही आदर मिळेल. या आठवड्यात सरकारी पदांवर काम करणाऱ्या आणि या राशीखाली जन्मलेल्या व्यक्तींना इच्छित बदली व्यतिरिक्त पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला केवळ तुमच्या उद्दिष्टांसाठी प्रेरित करत राहावे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती दिसून येईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. एकंदरीतच हा आठवडा कुंभ राशीसाठी उत्तम असेल.